आम्हाला कायमच देव कुटुंबियांचा आदर्श राहिलेला आहे अवघ्या मराठी सृष्टीला. पण खूप कमी ऐकायला मिळतं की अजिंक्य देव आणि अभिनय देव तुम्हा दोघा भावांचं बॉन्डिंग कसं आहे, कारण की आम्हाला ते ऐकायला खूप आवडेल. एक तर कसं झालं माहिती आहे, लहानपणापासून अभि हा माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असल्यामुळे त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तो ही वॉज लाईक अ किड टू मी, किड ब्रदर. सो ग्रोथमध्ये कुठेतरी अडचण आली, त्याला मी भाऊ म्हणून त्याला नाही सापडलो, मी एक दुसरा सेकंड फादर असा मी कुठेतरी वागत. परत माझं 21व्या वर्षी लग्न झालं, 22व्या वर्षी. सो आय वॉज मॅरिड इवन बिफोर आय कुड बिकम अ फ्रेंड विथ हिम. तेव्हा तो 6 वर्ष लहान होता. सो मेंटली देर वॉज अ गॅप ऑफ ॲडजस्टमेंट. त्याला मी आणि मला म्हणजे कसं प्रेम व्यक्त करण्याची जी एक क्रिया असते ती अशी फार नव्हती की अरे आमच्याकडे. सो आय डिड एव्हरीथिंग दॅट आय कुड डू फॉर हिम. त्याच्यानंतर जेव्हा ही पुटअप म्हणजे जेव्हा तो ऑगिलिव्हियन मॅथरमध्ये गेला आणि त्यांनी नंतर ॲडव्हर्टायझिंगचा बादशाह झाला तो. खरं आहे. सो देर वॉज अ गॅप कुठेतरी. आणि हे मला वाटतं ठीक आहे, त्याच्यात कुठेच नाही, दोघं भावांमध्ये कुठे ना कुठेतरी थोडेसे खटके असणं हे चांगलंही आहे. कुठेतरी सगळंच खूप रोजी असलं की तिथे गडबड असते. सो येस, वी हॅव आवर ओन डिफरन्सेस. पण सर्वात मोठी गोष्ट ही जिथे मी परत संस्कारांना आणि आईवडिलांच्या ज्या आम्हाला ज्या पद्धतीने वाढवलं त्याला हे देईन, मार्क्स देईन जास्त, की दॅट हॅज नॉट क्रिएटेड अ रिफ्ट इन द फॅमिली. आमच्या दोघांमधले जे हेवे दावे असतील म्हणा किंवा जे काही मिसअंडरस्टँडिंग्स म्हणा किंवा डिफरन्सेस असतील ते त्यांच्या जागी आहेत आणि वी बोथ रिस्पेक्टेड दॅट मच. पण हॅज इट मेड एनी डिफरन्स टू माय चिल्ड्रन ऑर हिज चाइल्ड ऑर आवर फॅमिलीज? नो. आणि हे महत्त्वाचं आहे. वा. मी एवढंच म्हणेन की परत त्याच एका गोष्टीकडे येईन की फॅमिलीचं एकत्रित राहणं आणि फॅमिली स्ट्रॉंग करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन टुडेज टाइम्स. एकत्रित असणं विल कीप यू सिक्युअर्ड फ्रॉम ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. प्रॉब्लेम्स येणारच आहेत, आयुष्य आहे म्हणजे प्रॉब्लेम्सच आहेत, याच्यातून सोल्युशन्स तुम्हाला काढायचे आहेत. आणि जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारे आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ते एकत्र तुमच्याजवळ असतील तेव्हा त्याचा जो डॅमेज आहे तो कमी होतो. कारण हल्ली मी खूप बघतो की पेपर उघडल्यानंतर अशा विचित्र सगळ्या बातम्या असतात. त्यामुळे ना आत्ता समाज खूप विचित्र आहे, समाजाची परिस्थिती खूप विचित्र आहे, खूप व्हॉलटालिटी आहे, कारण नसतानाचा अग्रेशन आहे आणि हे सगळीकडे जाणवतं आहे. आणि ह्या सगळ्या अग्रेशनमधनं आपल्याला स्वतःला इन्सुलेट करण्यासाठी तुम्हाला ते कॉपरचं कवरिंग तुमच्या भोवती, अँड दॅट कॅन बी प्रोव्हाइडेड ओनली बाय फॅमिली, फ्रेंड्स अँड अ गुड सोसायटी. सो दॅट इज वॉट आय कॅन से टू दी यंग ऑडियन्स ओनली, की क्रिएट अ गुड सोसायटी, हार्मोनियस सोसायटी, ज्याच्यामध्ये लिव्ह अँड लेट लिव्ह आणि सगळेजण एकत्र मिळून चांगलं काम करू शकतील. सो आणि बी हॅपी, लाईफ इज ब्युटिफुल.